हेलो गाइस, हम यहाँ पे वड़ाला में गोबर मिठा करके आते हैं और यहाँ पे बहुत संख्या से रैली आ रही है जो वो पूछ रही है कि हमें हक चाहिए, जो बुद्ध गया, जो ब्राह्मणों ने कब्जा किया है उनको मुक्त करो। इसके लिए रैली हर एक बुद्धिस्ट कह रहे हैं कि बुद्ध गया ब्राह्मण मुक्त करो, ये घोषणा चालू है। अरे आता येते शांतीने त्याचा एक भाग बांधून असा उद्या बाबासाहेबांच्या बालेकिल्ला आंबेडकर बालेकिल्ला मानला जाते। तुमच्या दोन्ही सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वातावरणाने सदानंदाने विकास केलेला प्रयत्नाला समर्पित आणि सर्व उपस्थित बालेकिल्ला आपल्या सर्वांना आज आपण महाबली ब्राह्मणांच्या अंडातून मुक्त झाली पाहिजे, त्याकरता हा शांतीचा मोर्चा आपण काढलेला आहे। भगवान बुद्धांनी या जगाला नीती शिकवली, करुणा शिकवली, दान शिकवलं, सेवावृत्ती शिकवली आणि एक जगाला शांतीचा संदेश दिला। आज संपूर्ण जग भगवान बुद्धाला शांततेचा प्रतीक मानतो आणि भगवान बुद्धांनी आपल्याला जे पंचशील दिलं त्या शीलामध्ये दुसरं शील येतं अहिंसा देव आणि सदाबुद्धं समाधी आहे। त्याचा अर्थ आपण सर्वांना माहिती आहे की चोरी करणार आणि दोन धर्माची चोरी केली गेली। ब्राह्मणवाद आणि लोकवाद हे आधी 15 वर्षापासून एक युद्ध चाललेलं आहे, विचारांचं युद्ध चाललेलं आहे आणि आपल्या देशातून ब्राह्मणवाद आहे आणि भगवान बुद्ध ब्राह्मणवाद विरोधी होते। बाबासाहेब ब्राह्मणवाद विरोधी होते, जेवढे महापुरुष होते त्यांनी या ब्राह्मणवादाचा विरोध केला, कारण ब्राह्मणवाद म्हणजे चातुर्वर्णी होता। ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि ही चातुर्वर्ण अवस्था म्हणजे जिवंतपणे एक नरक समान जीवन आपल्या हजारो पिढ्यांनी भोगलेलं आहे। म्हणजे आपल्याला सर्वांना आपला इतिहास माहित आहे की कसं बाबासाहेबांच्या पुण्याने आपण अस्पृश्य या नरकातून गोपलोकामध्ये आपल्याला बाबासाहेबांनी एक नवीन जन्म दिला। जर बाबासाहेब जर नव्हते तर आज आपलं अस्तित्व वेगळं, आज आपल्याला जे चांगल्या प्रकारे जीवन मिळतं हे सर्व काही बाबासाहेबांची पुण्य आहे। आणि बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 आपल्याला बुद्ध दिला,
तो बुद्ध म्हणजे एक विचार, बुद्ध म्हणजे व्यक्ती नाही. बाबासाहेबांनी आपल्याला कोणत्या व्यक्तीला शरण जायचं सांगितलं नाही, तर बुद्धाला शरण जायचं सांगितलं. आणि बुद्ध म्हणजे व्यक्ती नाही, तर बुद्ध ही बौद्ध धर्माची सर्वोच्च उच्च पायरी आहे. विपश्यनेमध्ये काही पायऱ्या असतात, त्याला छोटा बुद्ध, सतोगामी, अनागामी, अनंत, पश्चभूत, संयम बुद्ध, सातवी अवस्था म्हणजे बुद्ध. तर जो व्यक्ती बुद्ध असतो ते जगाला परिशुद्ध ज्ञान शिकवतो. आणि ब्राह्मण मानाने काय केलं आतापर्यंत, जे जे महापुरुष होऊन गेले त्या महापुरुषांना संपवण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळे षडयंत्र केले, महापुरुषांना बदनाम केलं, किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न केला. जर त्याला मारता आलं नाही तर बदनाम करण्याचा प्रयत्न केला. ब्राह्मणांच्या बुद्धाच्या वेळेस ब्राह्मण होता, ब्राह्मणांनी भगवान बुद्धाला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला. अजून मी तुम्हाला सांगतो, आपण ब्राह्मणांची विरोधी नाही आहोत. कुणाची विरोधी आहोत? ब्राह्मण होण्याची. आपला कोणीही मनुष्य शत्रू नाही, आपला एक विचार शत्रू आहे. ज्या विचारामध्ये आपल्याला जातीवंत अवस्था दिसते तो विचार आपला शत्रू आहे. म्हणून तो व्यक्ती विचार असेल किंवा आपला असेल तो आपला शत्रू आहे. जर आपल्या समाजाचा जरी एखादा व्यक्ती असेल आणि ब्राह्मण वाद आपल्याला मानणारा असेल, म्हणजे ब्राह्मण चातुर्वर्ण अवस्थेला मानणारा जर व्यक्ती असेल, तो जातीला जरी आपला असेल तरी तो आपला शत्रू आहे. आणि म्हणून शत्रू म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून चातुर्वर्ण अवस्थेला मानणारा, मनुष्यला मानणारा तो व्यक्ती म्हणजे आपला शत्रू आहे. तर काय केला ब्राह्मणांनी? भगवान बुद्धाला पहिला मारण्याचा प्रयत्न केला, त्यांना लांछन त्यांच्यावरती टाकण्याचा प्रयत्न केला. आणि जेव्हा ते जमलं नाही तर भगवान बुद्धांवरती अपमान करण्याचा प्रयत्न केला. आणि जेव्हा तेही जमलं नाही आणि त्यांच्या लक्षात आलं की भगवान बुद्धाला संपूर्ण जग शरण जात आहे, मोठे मोठे जन्मावरती संत राजा, प्रशांती राजा, आनंद माता असे गर्व श्रीमंत भगवान बुद्धाला शरण गेले आहे. त्यांना आपण मारू शकत नाही, त्यांना आपण आता बदनामी करू शकत नाही, ते हारले. आणि जेव्हा भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं त्यानंतर या लोकांनी बुद्धाला आपल्यामध्ये ओढून घेतलं. त्यांनी काय सांगायला सुरुवात केली? दुसरा दुसरा कोणी नाही तर बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे. आपल्याला विष्णूचाही द्वेष आहे, पण आपल्या बुद्धांमध्ये आपला बुद्ध जोडला त्याचा विशेषता भाव आपल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेला. म्हणून त्यांनी बुद्ध समजला नाही तर तो ओढून घेतला. बुद्ध ओढून घेतला नाही तर बुद्धाची चोरी केली. काय केलं त्यांनी? आपला बुद्ध जोडला. मग सांगायला सुरुवात केलं की बुद्ध हा दुसरा कोणी नाही तर बुद्ध हा विष्णूचा नवा अवतार. आणि बाबासाहेबांनी आपल्याला बोलवलं गेले तेव्हा भविष्य सांगून ठेवलं बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, छोटा आहे, छोटा त्याचा आहे, मला मी मानणार नाही, तो अवतार आहे याला मी मानणार. आता झालं काय? आता बाबासाहेबांच्या संविधानामुळे आपण सुरक्षित आहोत. कोणत्या जोडामुळे नाही, कोणत्या धोक्यामुळे नाही, कोणामुळेच नाही. कोणामुळे आपण सुरक्षित आहोत? फक्त संविधानामुळे. जोपर्यंत संविधान आहे जसं कासवाचं कवच असतं, कासव कमजोर असतो, कासव कसं कमजोर आहे पण त्याची कवच आहे ते बलवान. तसं आपल्या समाजामध्ये अशा अनेक समस्या आहेत की आपण त्यांनी कमजोर झालो, पण तरी पण आपल्याकडे एक कवच आहे ते म्हणजे संविधान. आणि ते संविधान जे पण ते जिवंत आपण ठेवतो, कोणतं आव्हान आहे आपली येणारी. पहिले युद्ध व्हायचे शब्द हातामध्ये घेऊन आता युद्ध कलमाच्या जोरावर लढवलं जातं. आता बुद्धीच्या बळावर युद्ध लढायला जातो. आणि आपण बाबासाहेबांची लेकर आहोत, आपण बाबासाहेबांची विचारांना मानणारे आहोत, आपण आंबेडकरवादी आहोत. आणि म्हणून आपल्याला बाबासाहेबांनी जे संविधानामध्ये जे सांगितलं त्याच विचाराला अनुसरून आपल्याला कोणतेही कार्य करावं लागतं. आणि आपल्याला बुद्ध आपले गुरु पिता म्हणजे बाबासाहेब दोन्ही महान विद्वान लोक आहेत. आणि त्याच्यामुळे आपला प्रत्येक कार्य हा शांततेत, प्रेमामध्ये, मैत्रीमध्ये झाला पाहिजे. आता बुद्ध गायला त्या लोकांनी बुद्धाला विष्णूचा अवतार म्हणून आणलं. त्या परिसरामध्ये काही ब्राह्मण पुजारी तिथे पिंडदान करतात. तिथे उघड तुम्ही गेला तर तुम्हाला भगवान बुद्धाची मूर्ती आहे, त्याला त्यांनी साडी घातली, त्याला टिके लावून टाकले आणि 5 पांडवांचे त्यांना नाव देतात. आणि अशा प्रकारे बुद्ध मूर्तीचा तोडला, विचारांनाही तोडला आणि त्याला संपवण्याचा प्रयत्न केला. आणि संपवता आलं नाही तर धर्मात तोडून आणण्याचा प्रयत्न केला. आणि अशा प्रकारची चोरी बौद्ध धर्माची जर कोणी केली असेल तर ती ब्राह्मणांनी केलेली आहे, ब्राह्मण वादाने केलेली आहे. आणि म्हणून आता जो आपला मोर्चा आहे तो 1-2 दिवसाचा नाही आणि हा संघर्ष संपला असंही नाही. खूप मोठी लढाई आहे. आपली लढाई तोपर्यंत चालेल, आपण त्याचा अंदाज सांगू शकत नाही, पण तोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत ही लढाई चालणार आहे. त्याचं स्वरूप वेगळं बदलणार. आणि म्हणून आपल्याला बाबासाहेबांनी सर्वप्रथम सांगितलं की संघटित व्हा.
संघटित झालो पाहिजे. आज बघा किती आनंदाने आपला एकमेकांच्या प्रसंग दिसतो, कारण आपण धर्मासाठी संघटित झालो. आपण एकमेकांच्या कार्यासाठी संघटित नाही होऊ शकत. आपल्याला संघटित होण्यासाठी काय पाहिजे? धम्म पाहिजे. धम्माच्या छत्रसाहेबांनीच आपण संघटित होऊ शकतो. आणि जर आपण संघटित झालो तर एक बळीने आपण ते कार्य करू, त्या कार्याला बळ घेऊ. आणि मग विचार उघडे पाहिजे, कार्य उघडे पाहिजे. खूप मोठा विषय असतो. एका दिवसामध्ये सगळे अधिक वेळ देत नाही. थोडक्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न केला. आशा करतो नक्की तुम्हाला जो गोष्टी करायला असेल. पुन्हा एकदा सर्वांना का नाम है भारत की हेलो गाइस, आपने देखा होगा इसमें बहुत बड़ी रैली हुई है और इस रैली में जो बुद्धिस्ट है, जो लोग हैं, और बड़ी भीड़ थी उनकी। तो मैं आपसे पूछा जाएगा कि जो बुद्ध गांव में 37 दिन हो गए तो मंटे जी की कुपोषण के, तो बिहार की सरकार कुछ कर रही है? अभी तक तो कोई पर्याप्त जो प्रत्युत्तर है वो तो गवर्नमेंट से अभी तक आया नहीं है। बट अभी भिक्षु संघ और उपासक उपासिका संघ प्रयास कर रहा है कि जल्दी से जल्दी बिहार सरकार से कोई बातचीत किया जाए, और जब तक बातचीत नहीं होती तब तक वहां से कोई भी हटाएगा नहीं। और महाराष्ट्र हो या और जहाँ पे बौद्ध लोग रहते हो, जहाँ पे जो भी स्टेट में रहते हैं, उन्होंने सब ने बुद्ध गया का महाबोधि मुक्ति आंदोलन और जोर से चलने के लिए और बिहार तक, बिहार के गवर्नमेंट तक ये बात पहुंचने के लिए हमारे जहाँ रहते हैं वहाँ के सबके लोगों से गवर्नमेंट को जागरूक करने के लिए, जगाने के लिए हम ये प्रयास कर रहे हैं। अभी यहाँ वडाला मुंबई में अभी बहुत सारे बौद्धों के उपस्थिति में और भिक्षु संघ की उपस्थिति में बिहार सरकार के मुख्यमंत्री को ये सूचित किया जाता है, और महाराष्ट्र शासन के ओर से यहाँ से हम एक निवेदन देकर उनको सूचना दे रहे कि हमारा जो आंदोलन है वो शांति प्रिय है, शांति से है, उसको जल्दी से जल्दी आप एक्सेप्ट कीजिए और हमारा महाबोधि मंदिर जो ब्राह्मणवादों ने चुराया है उसको मुक्त कीजिए, ऐसा हम मांग कर रहे हैं। जरूर जरूर जरूर, थैंक यू दीदी जी। तो देखिए, हाँ, बंटी जी ने कहा है कि जो ब्राह्मणों ने बुद्ध गया में कब्जा किया है तो मुक्त करना चाहिए। आज वडाला में बहुत जगह पे ऐसी रैली हो रही है, बाहर के देश जो सत्य की लड़ाई करने के लिए यहाँ पे आ रहे हैं, बुद्ध गया में आ रहे हैं और न्याय की लड़ रहे, तो मुझे लगता है न्याय मिलेगा। समाज एकत्र होके इस लड़ाई में शामिल होना चाहिए। तो हम पूछेंगे, सर आपका नाम? हीरो। तो सर ये रैली हो रही है वडाला में, तो आपकी सोच यानी क्या है, आपको कहना है ये रैली क्यों? ये रैली वडाला में नहीं, पूरे भारत में हो रही है। और जो महाबोधि विहार है उसे ब्राह्मणवाद से अलग करना है, ब्राह्मणों से नहीं, ब्राह्मणवाद से अलग करना है। इसलिए हम जितने भी बौद्ध जन हैं वो पूरे देश में शांति प्रिय से रैली निकाल रहे हैं। और जो बिहार में अपने बनते जी कुपोषण कर रहे हैं, 37 दिन हो गए, तो बिहार सरकार कुछ नहीं कर रही है, तो आपको क्या कहना है? नहीं, सरकार कुछ नहीं कर रही है, लेकिन हम तो हमारी कोशिश जारी रखेंगे। सरकार के बारे में क्या बोलना चाहते हैं आप? सरकार यही चाहती है कि ये बौद्धों का नहीं होना चाहिए, हमारे हाथ में होना चाहिए, यही चाहती है। लेकिन बौद्ध सब एक शांति के प्रतीक से काम कर रही है। और बौद्ध बनते जी को बहुत तकलीफ हो रही है। हमारा बुद्ध विहार हमारे बौद्ध जनों की स्थापित होना चाहिए, और बनते जी के हाथ से हो उसका उद्घाटन होना ही जरूरी है। लड़ाई है या आखिरी नहीं है और बहुत कुछ लड़ना है, तो सब मिलजुल के लड़ना चाहिए। तो हम सर आप जो बिहार में बनते जी ने 37 दिन हो गया वो पोषण कर रहे हैं और बिहार सरकार कुछ उनका हस्तक्षेप नहीं है,
तो आप क्या कहना चाहते हैं? पहली बात, नमो बुद्धाय, जय भीम। महाबोधि महाविहार में जो आंदोलन चालू है, हजारों सालों से वहां पे महंत लोगों ने कब्जा कर रखा है। जो अशोक सम्राट ने 84,000 बौद्ध है भारत देश के अंदर, जो बौद्ध स्तूप स्थापन किए, वो बौद्ध स्तूप बौद्ध धम्म नष्ट करने के बाद ये महंत लोग, जो ब्राह्मण लोग हैं, जो मनोवादी लोग हैं, उन लोगों ने ब्रिटिश लोगों के हाथ से, ब्रिटिश लोगों को कहा कि हम ये बौद्ध स्तूप बौद्ध विहार जो है वो हम हमारे उस टाइम महंत थे, हमारे बौद्ध धर्म नष्ट किया था इन लोगों ने, मनोवादी लोगों ने। तो महंत लोगों ने ये भारत देश के अंदर जितने भी देव देवता, ये तिरुपति बालाजी है, पंढरपुर है, जितने भी जो भगवान के जो विहार बुद्ध मंदिर है, वो सब बुद्ध विहार है। ये महंत लोगों ने वहां पे तब ताबा लिया। और वैसा ये जो शंकराचार्य है बुद्ध गया के बिहार में, कि वहाँ पे एक शिवलिंग बिठाया था। वो बोल रहे कि बुद्ध विष्णु के अवतार है, तो विष्णु के अवतार वगैरह कुछ नहीं। बौद्ध धम्म जो है, उन्होंने बौद्ध धम्म का ही ज्ञान उन्होंने अपनाया है। और हमको बताया गया है कि बौद्ध भगवान जो है वो विष्णु के अवतार है। तो वहाँ पे जो लड़ाई है वो हमारे हिंदू बांधवों की नहीं है। समझो मैं क्या बोल रहा हूँ। ये लड़ाई जो है हिंदू बांधवों से नहीं है, क्योंकि चमार, मातंग समाज, ओबीसी समाज, ये सब हिंदू में आते हैं। वो हमारे बाबा साहब ने उनको ये संविधान के माध्यम से न्याय दिया है, जो आज हिंदू कहते हैं खुद को। वो हमारी लड़ाई हिंदू से नहीं है, हमारी लड़ाई मनोवादी ब्राह्मणों से है, वो जो वहाँ पे जो कब्जा करके बैठे हैं बौद्ध विहार में। तो हम हमारे ब्राह्मणवाद से, उनके ब्राह्मणवाद से हमको ये बौद्ध विहार मुक्ति करना है। तो हमारा बौद्ध विहार मुक्ति करने का हम शांति से, अभी ये हमारे वडाला उर्बा मिटाकर यहाँ पे हमने शांति यात्रा की है। तो अभी हमारी एक घोषणा है कि अभी हम लोग आए शांति से, बाद में आएंगे हम क्रांति से। जय भीम, नमो बुद्धाय। हाँ, आपने देखा होगा कि हर एक का कहना है कि अब जो शांति से रैली है। सर आ रहे सर, आप जो कह रहे हैं कि ये पिक्चर के बारे में आप तर हा पिक्चर चित्रपट मराठी चित्रपट आहे आणि हा एक संघटनेवरती पिक्चर आहे। पॅन्थर संघटनेवरती पिक्चर आहे। तर ही संघटना दुसरी काही नसून जसं की आपल्या समाजामध्ये होत असलेल्या अन्याय अत्याचारावरती या संघटनेचं काम चालत होतं। परंतु ही संघटना आपल्या समाजामध्ये किती चांगल्या प्रकारे काम करत असायची किंवा ते काम अशाच प्रकारे चालू ठेवण्यासाठी ही संघटनेची गरज आहे। आणि म्हणून वदंत सीलबोधी हेरो यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या समाजातील काही बौद्ध तरुणांच्या अतिउत्साहामुळे जे चित्रपटसृष्टीमध्ये काम करतात त्यांना चित्रपटसृष्टीतून डावलला जातं। त्यांच्या योग्यतेनुसार, त्यांच्या पात्रतेनुसार त्यांना काम दिलं जात नाही, किंवा बाबासाहेब आंबेडकर किंवा भगवान बुद्ध यांचा विचार हा मराठी चित्रपटातून किंवा हिंदी चित्रपटसृष्टीतून तो चांगल्या प्रकारे किंवा योग्य त्या रीतीने मानला जात नाही। म्हणून आपल्या तरुण मंडळीने आणि वदंत सीलबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली हा एक चित्रपटाची सुरुवात केलेली आहे। याच्या माध्यमातून असे की समाजातील जे काही मुलं आहेत की ज्यांना ऍक्टिंग मध्ये किंवा चित्रपट सृष्टीमध्ये रुची आहे, अशा लोकांना भविष्यामध्ये संधी प्राप्त होण्यासाठी आणि चित्रपटाच्या माध्यमातून भगवान बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, संपूर्ण जे काही महापुरुष आहेत यांचा खरा इतिहास, खरा विचार हा समाजामध्ये आणि या माध्यमातून दिसण्यासाठी या चित्रपटाचं निर्मिती केलेली आहे। आपण सर्वांनी येत्या 11 एप्रिल रोजी हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे। आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या चित्रपटाला बघावं आणि प्रतिसाद द्यावा एवढी सूचना, विनंती। जरूर ये पिक्चर देखने के लिए हर बुद्धि से जाना चाहिए, क्योंकि ये न्याय के लिए, हक के लिए लड़ने वाली पिक्चर है। तो सर आप कुछ कहना चाहते हैं? पण माझं सर्वांना जय भीम। या वड्यातील तमाम नागरिकांना मी असं सांगू इच्छितो की सगळ्यांनी जास्तीत जास्त हा पिक्चर बघावा, लहान मुलांना दाखवावा। ज्या पद्धतीत बाबासाहेबांनी संघर्ष केला हा लहान मुलांपर्यंत कळला पाहिजे, त्याच्यातूनच आपलं पुढे प्रबोधन होईल। जय भीम। बहुत अच्छा, ये पिक्चर जरूर देखना चाहिए बांधवों ने, बुद्धि से बांधवों ने।
और मैं तो पहले ही देखने जाऊंगा, क्योंकि ये पिक्चर इतना कुछ है इस पिक्चर में, तो जरूर हर बुद्धिस्ट बांधवों में देखना चाहिए। जय हिंद। हेलो गाइस, आपने देखा होगा कि बंटी जी ने कहा है और बहुत से ऐसे कार्यकर्ता ने कहा है कि ये लड़ाई अभी की नहीं, बहुत लड़ाई करनी बाकी है। और जो बड़ले में जो रैली का आयोजन किया था, तो हम उनसे अभी मिल रहे हैं। सर, आपका नाम? सर्व भीम सैनिकों को क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय। मेरा नाम क्षितिज पूनम बाबा काले, और धन्यवाद करना चाहता हूँ मैं इन भाइयों का, जो इन्होंने आज आके ये हमारा जो पूरा आंदोलन का जो वीडियो है वो कवर किया और हमें अच्छा प्रतिसाद दिया। दोस्तों, मैं आज बहुत खुश हूँ, क्योंकि वडाला में पहली बार जो सब सामाजिक कार्य करते हैं और जो सब अलग अलग पार्टी के कार्य करते हैं, वो सब एकत्र आके हम लोगों ने जो ये आंदोलन साकार किया है, इसकी मुझे बहुत खुशी है। और मेरी हमेशा ऐसी इच्छा रहेगी कि अगर आगे जाके हमें ऐसे लड़े करने पड़े, तो फिर भी हम सब एकजुट होकर वो लड़े करेंगे। और मुझे कहना है कि बीटी एक्ट 1949 जो एक्ट है, तो वो एक्ट बारे में कुछ कहना चाहते हैं? देखिए, वो जो बीटी एक्ट 1949 जो एक्ट है, वो स्पेशली वो जो बुद्ध विहार है यूपी का, महाबोधि बुद्ध विहार, उसको रद्द करने के लिए वो एक्ट लगाया गया था। तो अभी हमारे पूरे समाज की तरफ से ऐसी विनती है गवर्नमेंट को, स्टेट गवर्नमेंट को, सेंट्रल गवर्नमेंट को, कि वो एक्ट रद्द करके हमारा जो महाबोधि बुद्ध विहार है वो हम बौद्धों को स्वीकारें। बस, धन्यवाद। ओके, बहुत अच्छा कहा है इन्होंने कि जो बुद्ध विहार हम ब्राह्मण के हाथों से मुक्त करना चाहते हैं। और आपने देखा होगा कि आज वडोदरा में बहुत बड़ी रैली हो गई है और उनकी जो मेहनत वो कामयाब हो गई है। तो फिर हम मिलेंगे